कल्याणीचे संपूर्ण शरीर वेदनेने तुटत होते. समोर जमिनीवर पडलेले अन्न पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. तिच्या डोळ्याखाली निळे निशाण तयार झाले होते. तिचा नवरा दीपक अजूनही खोलीतून तिला शिवीगाळ करत होता. कल्याणीने आपल्या सासूबाईंकडे आशेने पाहिले की कदाचित सासूला तिच्याबद्दल सहानुभूती वाटेल आणि ती तिला उचलायला येईल. पण तिची सासूही तिला बसल्या बसल्या शिव्या देत होती की माझा मुलगा दिवसभर बाहेर काम करतो आणि घरी येताच तू त्याचा मूड खराब करतेस. तसं तर तिला तिच्या सासूबाईंकडून फारशा अपेक्षा नव्हत्या, पण तरीही तिचं मन रडत होतं की एक स्त्री असूनही तिला तिची समस्या का समजत नाही. बरं, काही वेळ अश्रू ढाळल्यानंतर ती एखाद्या मशीनसारखी उभी राहिली. जणू मार खाणे हेच तिच्या नशिबात आहे आणि पुढे सर्व कामे तिलाच सांभाळायची आहेत. कल्याणी जणू आपलं भानच विसरली होती. नवऱ्याने मारहाण केल्यानंतर तिच्या ओठाच्या कोपऱ्यातून रक्तस्राव होत होता. तरीही ती यंत्रासारखी उठली आणि खाली पडलेले अन्न उचलू लागली. तेवढ्यात तिची सासू तिच्या समोर उभी राहिली आणि रागाने म्हणाली, सुनबाई, आता एवढ्या जेवणाचं काय होणार? कल्याणी रडत रडत म्हणाली, आई, मी बाहेर फेकून देईल. पक्षी आणि कुत्रे खातील आणि काय होईल? तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली, तुला अन्नाचा अपमान करण्यात मजा येते का? सासूबाईंचे असे बोलणे ऐकून कल्याणीला धक्काच बसला. जेवण तिथेच ठेवून ती उभी राहिली आणि सासूबाईंकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहत म्हणाली, हे तुम्ही काय बोलत आहात आई? जेवण तुमच्या मुलांनी खाली सांडवले आहे आणि तुम्ही मला ऐकवत आहात. हे सगळं माझ्यामुळे नाही तर तुमच्या मुलामुळे झाले आहे. तेव्हा कल्याणीची सासू रागाने म्हणाली, हे बघ सुनबाई, आजकाल अन्नधान्य खूप महाग झालं आहे, म्हणून तू जमिनीवर पडलेलं जेवण खा. तुझ्या नवऱ्याने जेवण फेकून दिले होते, म्हणून त्या जेवणाचा अपमान केल्याबद्दल पाप तुला लागेल. शेवटी तू एवढं खराब जेवण बनवलंच का की माझ्या मुलाला ते फेकून द्यावे लागले? कल्याणी स्तब्ध उभी होती. सासू कमरेवर हात ठेवून कल्याणी समोर उभी राहून अशी बघत होती की जणू कल्याणीचा नकार ऐकताच ती कल्याणीला गिळून टाकेल. कल्याणी विचार करू लागली की हे तिच्यासोबत काय होत आहे. तिच्या लग्नाला अवघे 6 महिने झाले होते. तिचा नवरा दीपक हा अतिशय रागीट स्वभावाचा होता आणि तो आपल्या बायकोला छोट्या छोट्या गोष्टीवरून त्रास देण्यास मागे पुढे पाहत नव्हता. किती वेळा त्याने तिच्या चेहऱ्यावर पाणी फेकलं असेल कुणास ठाऊक, पण आज पहिल्यांदाच जेवणात दोष शोधत ताट तिच्यावर फेकून दिलं होतं. आज कल्याणी खूप आनंदी होती. बऱ्याच महिन्यानंतर आज तिचा चेहरा आनंदी दिसत होता. नवरा घरी आल्यानंतर तिने त्याला गाणं गुणगुणत जेवण वाढण्यास सुरुवात केली आणि तिचं असं गाणं गुणगुणणं पाहून दीपकचा राग अनावर झाला. तो विचार करू लागला की आज ही एवढी खुश का आहे. तो आधीच बायकोवर चिडला होता, कारण लग्नाला 6 महिने उलटून गेले होते आणि कल्याणीने अजून गोड बातमी दिली नव्हती. यामुळे देखील दीपकच्या मर्दानपणाकडे सर्वजण बोट दाखवत होते. त्यामुळे दीपक बायकोवर चिडचिड करत होता. तो रोज रात्री तिच्यावर अत्याचार करायचा आणि म्हणायचा की तू मला लवकरात लवकर मुलाचा बाप बनव, नाहीतर रोज तू अशीच मार खात राहशील. कल्याणी सुरुवातीपासूनच आपल्या नवऱ्याला घाबरत असायची. तिचे शरीर सुकत चालले होते, त्यामुळे ती आई तरी कशी बनणार होती. तिच्या माहेरी सुद्धा तिची साथ देणारं कोणी नव्हतं. जेव्हा कल्याणीने या सर्व गोष्टी आपल्या आईला सांगितल्या तेव्हा तिची आई स्वतःचेच रडगाणे सांगू लागली. तुझे बाबा नशा करतात. मी लोकांच्या घरी जाऊन धुनी भांडी करून मोठ्या मुश्किलीने घर चालवत आहे. तुझे 3 छोटे भाऊ बहीण आहेत. आम्ही तुझं लग्न करून दिलं आहे. आता तुझा संसार तुलाच सांभाळायचा आहे. मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. आपल्या आईचे असे बोलणे ऐकून कल्याणी खूप नाराज झाली आणि विचार करू लागली, आई बाबांनी त्यांच्या मर्जीने आम्हा मुलांना जन्म दिला आहे, पण आता इतर मुलांसाठी फक्त ते माझ्याकडून त्यागाची अपेक्षा का करत आहेत? सर्व संघर्ष माझ्या वाट्याला का आला आहे? पण कल्याणी कशी तरी वेदनेने आणि रडत दिवस काढत होती. का तर कधीतरी नवऱ्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम अंकुरेल या आशेने ती जगत होती. पण दिवसेंदिवस दीपकचे वागणे तिच्याशी कठोर होत चालले होते. तिची सासूही तिला चांगली वागणूक देत नव्हती. कधी कधी कल्याणी विचार करायची की लग्नानंतर मला काय मिळाले? नाही नवऱ्याचे प्रेम, नाही सासरी मान सन्मान. मग मी कोणती अपेक्षा मनात धरून रोज हे अत्याचार सहन करत आहे? पण एवढ्या सर्व गोष्टी सहन केल्यानंतर सुद्धा कल्याणीसाठी आजचा दिवस खूप खास होता. त्यामुळे आज ती खूप खुश होती. तिला असे वाटत होते की आज तिने तिच्या आयुष्यातील एक महत्वाच्या टप्प्यावर पाऊल ठेवलं आहे. म्हणून जेव्हा ती हे तिच्या नवऱ्याला सांगेल तेव्हा त्यालाही खूप आनंद होईल. सासूही तिला खूप प्रेम आणि वात्सल्य देऊ लागेल. त्यामुळे आज कल्याणी खूप खुश होती.
आज कल्याणीने नवऱ्याच्या आवडीचे जेवण बनवले होते. पण दीपकने कल्याणीचे गुणगुणणे ऐकले तेव्हा त्याच्या रागाचा पारा गगनाला भिडला आणि त्याचा सगळा राग खाण्यावरच निघाला. मटार पनीरची भाजी तोंडात ठेवताच दीपक थुंकला आणि सर्व पदार्थ उचलून कल्याणीवर फेकून तो म्हणाला, छे, कसली फालतू भाजी बनवली आहेस. काही करता येत नाही तर आईला का विचारत नाहीस. एवढं बोलून त्याने 2-4 कांचिलात कल्याणीच्या मारल्या होत्या. तेव्हा कल्याणी एकदम स्तब्ध राहिली आणि ती विचार करू लागली की मी किती मोठी आनंदाची बातमी यांना सांगणार होती, पण यांनी तर माझ्यावर हात उचलला. त्यामुळे तिचं मन सतत रडत होतं आणि आता तिची सासू तिला जमिनीवर पडलेलं अन्न खाण्याचा आदेश देत होती. त्यामुळे तिचं मन बंडखोरीने भरले होते. सासरच्या घरी आल्यानंतर ती नेहमी गप्प राहायची, पण आज कल्याणीने हिंमत दाखवली आणि कठोर स्वरात म्हणाली, नाही आई, हे जमिनीवर पडलेलं अन्न मी खाणार नाही. जर तुम्हाला अन्नधान्याची एवढीच काळजी वाटत असेल तर तुमच्या मुलाला बोलावून घ्या आणि हे जमिनीवर पडलेलं अन्न त्याला खाण्यास सांगा, कारण त्याने हे अन्न जमिनीवर फेकलं आहे. जर त्याला जेवण आवडले नव्हते तर तो असे म्हणू शकत होता ना की मला जेवण आवडले नाही, तेव्हा ते अन्न मी खाल्ले असते. पण त्यांना हे जेवण जमिनीवर फेकून देण्याची काय गरज होती. आपल्या सुनेकडून नकार ऐकल्यानंतर सासूला खूप राग आला, म्हणून तिने लगेचच सुनेच्या एक कांचिलात मारली आणि म्हणाली, मला नकार देण्याची तुझी हिंमत कशी झाली. दीपक तुला मारतो ते बरोबरच आहे. दीपकने सुद्धा त्याच्या खोलीतून हे सर्व ऐकले होते. त्यामुळे तो सुद्धा एक काठी घेऊन खोलीमध्ये आला आणि म्हणाला, मी जेवण जमिनीवर सांडवले म्हणून तू मला जमिनीवर पडलेले अन्न उचलून खायला सांगतेस. थांब, तुला आता अशा जागेवर पोचवतो, मग बघतोस तुला तिथून कोण उचलते ते. एवढं बोलून तो पटापट काठीने तिला मारू लागला. कल्याणीने खूप प्रयत्न केला की त्या लोकांच्या तावडीतून सुटून घराच्या बाहेर निघून जावे, पण तिच्या सासूने दरवाजा बंद करून ठेवला होता आणि तिला पुन्हा दीपक समोरच ढकलून दिली होती. दीपक भुकेल्या लांडग्याप्रमाणे तिच्यावर तुटून पडला होता. त्याने तिला खूप मारहाण केली. शेवटी कल्याणीने आशा सोडून दिली आणि तिने आपले शरीर ढिल्ले सोडून सर्व विरोध थांबवला. पण तरी सुद्धा दीपक आपला राग तिच्यावर काढत होता आणि त्याची आई अजूनच त्याला प्रोत्साहित करत होती, बाळा, मार, अजून मार, आज हिची अक्कल ठिकाण्यावर आण. अर्धा तास तिला तशीच ठेवल्यानंतर दीपक त्या खोलीत पुन्हा आला. तेव्हा त्याने पाहिलं की कल्याणीचे डोळे उघडे होते, पण तिच्या शरीराची काहीच हालचाल नव्हती. हे बघून दीपक थोडा घाबरला. त्याने कल्याणीच्या नाकाजवळ आपला हात धरला. तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण कल्याणीचा श्वास त्याला जाणवत नव्हता. तो घाबरून 2 पावले मागे सरकला आणि आपल्या आईला म्हणाला, आई, हे काय झाले. तेव्हा त्याची आई सुद्धा घाबरून त्याच्या जवळ आली. आपली सून आता या जगात राहिली नाही हे पाहून ती सुद्धा स्तब्धच राहिली. तेवढ्यातच कोणीतरी दरवाजा वाजवला. कोणीतरी मारहाणीचा आवाज ऐकून पोलिसांना फोन केला होता. दरवाजा उघडताच पोलिसांसोबत गावातील लोक सुद्धा घरामध्ये आले. घरातील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. काही महिला आपला पदर डोळ्यावर घेऊन डोळ्यातील पाणी काढत होत्या, कारण कल्याणीची अवस्था अजिबात पाहण्यासारखी नव्हती. पोलिसांनी लगेचच कल्याणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला आणि दीपक आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली. जेव्हा पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले तेव्हा दीपक आणि त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्यांना तेव्हा समजले की कल्याणी प्रेग्नंट होती. त्यामुळे कल्याणी त्या दिवशी एवढी खुश होती आणि हीच आनंदाची बातमी ती दीपकला सांगणार होती. दीपक आता आपले डोके जमिनीवर आपटू लागला, कारण हीच बातमी ऐकण्यासाठी तो किती दिवस वाट पाहत होता. त्यामुळेच तो नेहमी चिडचिड करत असायचा. पण आपल्या बायकोला खुश पाहून त्याचे डोके फिरले होते. कदाचित त्याने स्वतःवर थोडे नियंत्रण ठेवले असते तर कल्याणीने त्याला सांगितले असते की ती प्रेग्नेंट आहे. तेव्हा गोष्ट काही वेगळीच झाली असती. दीपक आता पश्चातापाचे अश्रू ढाळत आपले पुढील आयुष्य जेलमध्येच काढण्यासाठी मजबूर होता. त्याच्या रागाने त्याचे वर्तमान आणि भविष्य दोन्हीही खराब केले होते. खरं तर त्याच्या आईने सुद्धा तो चुकीचं वागत असताना त्याला थांबवायला हवे होते. पण मुलगा सुनेला मारहाण करतो याचा ती नेहमीच आनंदच घेत राहिली. या गोष्टीने उलट तिला मजाच यायची. त्यामुळे आता तिला सुद्धा शिक्षा मिळणार होती. मित्रांनो, काही लोकांमध्ये अहंकार एवढा भरलेला असतो की ते गरजू आणि कमजोर लोकांवर अत्याचारावर अत्याचार करत राहतात. परंतु एक दिवस त्या लोकांचा सुद्धा अंत नक्कीच होतो आणि अशा गुन्हेगारांना शिक्षा नक्की मिळते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.